महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जनहिताचे अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेला पुढील 3 वर्षांसाठी मुदतवाढ देत त्यात आता भूमिहीन शेतमजूर आणि महिलांचाही समावेश करून योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. माहिती अधिकार प्रकरणांचा जलद निपटारा करण्यासाठी राज्य माहिती आयोगात 3 नवीन माहिती आयुक्तांची पदे मंजूर झाली आहेत. तसेच मुंबईतील शासकीय कार्यालयांची वीज बिलं आता बेस्टच्या केंद्रीकृत प्रणालीद्वारे भरली जातील. न्यायव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी सिल्लोड, किनवट, केज, चांदवड येथे नवी न्यायालय आणि पिंपरी चिंचवड येथे विशेष मोटार वाहन न्यायालय स्थापन करण्यास कॅबिनेटने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेल्या आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर राजपत्रात प्रकाशित झालेला महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 राज्यात अधिकृतपणे लागू झालाय. फसवणूक, दबाव किंवा आमिष दाखवून होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतराला रोखणं हा या कायद्याचा मूळ उद्देश असल्याचं सरकारने स्पष्ट केलंय. या कायद्यानुसार बेकायदेशीर धर्मांतर अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यात आला असून दोषींना 1 ते 10 वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे. स्वेच्छेने धर्मांतर करण्यासाठी 60 दिवस आधी जिल्हा दंडाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलंय. मात्र हा कायदा संविधानाने दिलेल्या धार्मिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचा आरोप करत विरोधकांनी आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी याला न्यायालयात आव्हान देण्याचा इशारा दिलाय. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरील सर्वोच्च न्यायालयातील महत्त्वाची सुनावणी मंगळवारी तहकूब झाली असून ती आता उद्या बुधवारी होणार आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आलं असता ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी तयारीसाठी वेळ मागितल्याने न्यायालयाने हा निर्णय घेतलाय. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलेल्या पक्षनाव आणि चिन्हाच्या निर्णयाला आणि अध्यक्षांच्या अपात्रता निर्णयाला आव्हान दिलंय. मागील सुनावणीत सिब्बल यांनी विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष वेगळे असल्याचं सांगत आयोगाचा निर्णय लोकशाही विरोधी असल्याचा जोरदार युक्तिवाद केला होता. त्यामुळे आता उद्या होणाऱ्या या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. बिहार आणि त्रिपुराचे माजी राज्यपाल तसेच ज्येष्ठ शिक्षण महर्षी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे वयाच्या 90व्या वर्षी कोल्हापुरात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. 1957 मध्ये कोल्हापूरचे महापौर आणि पुढे आमदार म्हणून कार्यरत राहिल्यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिलं. देशभरात 180हून अधिक संस्था, डीएम्ड आणि खासगी विद्यापीठे आणि नवी मुंबईतील जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारून त्यांनी शैक्षणिक, वैद्यकीय आणि क्रीडा क्षेत्र समृद्ध केलं. 1991 मध्ये त्यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका दूरदर्शी आणि उत्तुंग नेतृत्वाचा अस्त झाला असून सर्वपक्षीय नेत्यांसह अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. काँग्रेस पक्षाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत गुंगी गुडिया असा आक्षेपार्ह शब्द वापरल्याने राजकीय वातावरण तापलंय. या टीकेचा तीव्र निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनात घुसून जोरदार आंदोलन केलं. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांची पत्रकार परिषद सुरू असतानाच युवक नेते सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील 15 ते 20 कार्यकर्त्यांनी तेथे धडक दिली. त्यांनी काँग्रेस विरोधात घोषणाबाजी करत जवाब दो आंदोलन छेडलं. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाली. महिलेचा असा अपमान करून काँग्रेसने राजकारणाची पातळी घालवल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. दरम्यान सुनेत्रा पवार आपली भूमिका मांडत नसल्यामुळेच हा शब्द वापरल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसने दिलंय. देशात E20 पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांचं नुकसान होत असल्याने ऑटोमोबाईल उत्पादकांची संस्था सियामने केंद्र सरकारला सतर्क केलंय. इंधनात क्लोराईड आणि आर्द्रतेचे प्रमाण ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आढळल्याने फ्युएल पंप, इंजेक्टर आणि एक्झॉस्ट सिस्टीम गंजून लवकरात लवकर खराब होत आहेत. काही नमुन्यांमध्ये आर्द्रता तब्बल 10,000 mg/kg पर्यंत पोहोचली आहे, तर क्लोराईडचे प्रमाणही धोकादायक पातळीवर आढळले. यामुळे वाहनांचा देखभाल खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून सरकारने इंधन कंपन्यांना दर्जा तपासणी कडक करण्याचे निर्देश दिलेत. ग्राहकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी BISच्या नियमांमध्ये क्लोराईडची मर्यादा
निश्चित करण्याची मागणी सियामने केली आहे. राज्यसभेत आज जन्म आणि मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक 2026 मंजूर करण्यात आलं. हे विधेयक लोकसभेत 31 जुलै रोजीच मंजूर झालं होतं. या नवीन कायद्यामुळे विलंबाने होणाऱ्या नोंदणी प्रक्रियेत मोठे बदल करण्यात आले आहेत. 1 ते 2 वर्षांच्या विलंबाने होणाऱ्या नोंदणीसाठी जिल्हा किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य असेल, तर 2 वर्षांपेक्षा जास्त विलंब झाल्यास केवळ प्रथम श्रेणी न्यायिक दंडाधिकाऱ्यांच्या मंजुरीची गरज भासणार आहे. अत्यंत विलंबाने होणाऱ्या नोंदणीचे अधिकार कार्यपालिकेकडून न्यायपालिकेकडे हस्तांतरित करून बनावट नोंदी रोखणं आणि लोकसंख्येच्या आकडेवारीची अचूकता वाढवणं हा या दुरुस्तीचा मुख्य उद्देश आहे. एअरटेलने आपल्या 200 रुपयांच्या एंटरटेनमेंट पॅकचे बॉक्स ऑफिस पॅक म्हणून रिब्रँडिंग केले असून त्यात 2 नवीन OTT प्लॅटफॉर्मचा समावेश केलाय. या अपडेटेड रिचार्जमध्ये आता 28 दिवसांसाठी Amazon प्राईम व्हिडिओ मोबाईल एडिशन आणि झी5 प्रीमियमचे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाते. याशिवाय 30 GB हायस्पीड डेटा, 28 दिवसांची वैधता आणि पात्र 5G भागांमध्ये अमर्याद 5G डेटाचा लाभ कायम राहील. तसेच जिओ हॉटस्टार मोबाईलचे 8 दिवसांचे सबस्क्रिप्शन आणि सोनी लिव्हसह 18हून अधिक ॲप्सचा समावेश असलेले एअरटेल एक्स्ट्रीम प्ले प्रीमियम सबस्क्रिप्शनही ग्राहकांना यात उपलब्ध होणार आहे. ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आगामी श्रीलंका दौऱ्यावरील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. श्रीलंकेतील फिरकीला पोषक असणाऱ्या खेळपट्ट्या लक्षात घेता भारतीय संघ व्यवस्थापनाने एक विशेष रणनीती आखली आहे. भारतीय फलंदाजांना फिरकीचा सामना करण्यासाठी उत्तम सराव मिळावा या उद्देशाने 4 युवा फिरकीपटूंना नेट बॉलर म्हणून संघात समाविष्ट केलंय. यामध्ये हर्ष दुबे, तनुष कोटियन, विप्रेश निगम, शिवांग कुमार यांचा समावेश आहे. या चौघांच्या विविध शैलीतील फिरकी गोलंदाजीमुळे भारतीय फलंदाजांना श्रीलंकेतील आव्हानात्मक परिस्थितीशी जुळवून घेणं आणि सराव करणं सोपं जाणार आहे. अभिनेत्री तृषा कृष्णन हिच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपावरून द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांना पोलिसांनी मंगळवारी राहत्या घरातून ताब्यात घेतलं. मुख्यमंत्री विजय यांच्या TVK पक्षाच्या तक्रारीवरून आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान स्टॅलिन यांनी तृषाबाबत थेट वैयक्तिक आरोप केले नव्हते. मात्र कावेरी नदीच्या पाणी वाटपाच्या मुद्द्यावर तंजावूर येथील सभेत बोलत असताना जमावातून वारंवार तृषा अशा घोषणा देण्यात आल्या. त्यावर उदयनिधी आपल्याकडे पाणी येवो किंवा न येवो, तिकडे मात्र पाणी पोहोचलं पाहिजे. अरे मी तर कावेरीबद्दल बोललो असं द्विअर्थी बोलले होते. दरम्यान द्रमुकने सर्व आरोप फेटाळून लावले.